नमस्कार, मी ॲडव्होकेट अजय जाधव आपले सहर्ष स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे. यामध्ये मी आपल्याला आपलं मंत्राचं जे बायोमेट्रिक डिव्हाइस आहे ते कशा पद्धतीने आपण इन्स्टॉल करू शकतो याची स्टेप 1 पासून शेवटच्या स्टेपपर्यंत पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला पाहूया आपण मंत्राचं बायोमेट्रिक डिव्हाइस आपण कशा पद्धतीने इन्स्टॉल करून RD सर्व्हिस चालू करू शकतो. तर मित्रांनो, या अगोदर आपण आधार व्हेरिफिकेशनसाठी सेक्युजनचं बायोमेट्रिक डिव्हाइस जे आहे ते वापरत होतो, परंतु भारत सरकारने सेक्युजनचं डिव्हाइस जे आहे ते कायमस्वरूपी बंद केल्यामुळे आपल्याला आता मंत्रा याचं बायोमेट्रिक डिव्हाइस वापरायचं आहे. हे डिव्हाइस वापरत असताना आपल्याकडे ते बऱ्याच लोकांना इन्स्टॉल करण्यासाठी समस्या येत आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मंत्रा बायोमेट्रिक डिव्हाइस जे आहे ते कशा पद्धतीने इन्स्टॉल करू शकता याची संपूर्ण माहिती घेऊया. तर सर्वप्रथम आपल्याला आपला कम्प्युटर चालू करून घ्यायचा आहे. चालू केल्यानंतर आपल्याला खाली सर्च बारमध्ये कंट्रोल पॅनल हे सर्च करायचं आहे. कंट्रोल पॅनल सर्च केल्यानंतर आपल्याला कंट्रोल पॅनल अशा पद्धतीचा सरफेस दिसेल. त्याच्यावर आपल्याला कंट्रोल पॅनलवर क्लिक करायचं आहे. कंट्रोल पॅनलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये आपल्याला सर्वात शेवटचा ऑप्शन प्रोग्राम यावर क्लिक करायचा आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल. त्यावर आपल्याला प्रोग्राम अँड फीचर यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये आपल्याला मंत्रा सर्च करायचा आहे आणि मंत्रा नावाने जे काही आपल्या ह्याच्यामध्ये डिव्हाइस असतील ते आपल्याला सर्च करायचे आहे. जर आपल्यामध्ये असतील तर ते आपल्याला फक्त चालू करून घ्यायचे आहेत आणि जर ह्यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन नसतील मंत्राचे तर आपण ते अनइन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे की यामध्ये मंत्राचं ॲप्लिकेशन नाही आहे. तर यामध्ये आपल्या कम्प्युटरमध्ये मंत्राचं ड्रायव्हर आणि RD सर्व्हिसचं ॲप्लिकेशन जे आहे ते नाही आहे. तर आपल्याला सिम्पली गुगल क्रोम ओपन करायचं आहे. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर आपल्याला गुगल सर्चमध्ये मंत्रा ड्रायव्हर डाउनलोड असं टाईप करायचं आहे आणि हे टाईप केल्यानंतर आपल्याला सर्च म्हणायचं आहे. सर्च म्हटल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल. यामध्ये आपल्याला पहिली वेबसाईट जी आहे ती वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ड्रायव्हर्स, RD सर्व्हिस, SDK आणि मॅन्युअल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल. असा काहीचा इंटरफेस दिल्यानंतर आपल्याला सिम्पली स्क्रोल डाऊन करायचं आहे. स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्याला मंत्राचे काही डिव्हाइस दिसतील. ते डिव्हाइस आपल्याकडे कोणता डिव्हाइस आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल. त्यावर ड्रायव्हरवर क्लिक करायचं आहे. ड्रायव्हरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला डाउनलोड म्हणायचं आहे. डाउनलोड म्हटल्यानंतर आपल्याला आय एम नॉट रोबोट यावर क्लिक करून सबमिट म्हणायचं आहे. यावर सबमिट म्हटल्यानंतर आपल्याला ड्रायव्हर जो आहे तो डाउनलोड होऊन जाईल. डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा बॅक येऊन RD सर्व्हिस यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल. यावर असा काहीचा इंटरफेस दिसल्यानंतर आपल्याला आपला RD सर्व्हिस जी आहे ती अँड्रॉईड मोबाईलमध्ये चालू करायची आहे का विंडोजमध्ये चालू करायची आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. जर आपल्याला RD सर्व्हिस विंडोमध्ये चालू करायची आहे तर डाउनलोड यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आय एम नॉट रोबोट यावर क्लिक करून सबमिट म्हणायचं आहे. सबमिट झाल्यानंतर आपल्याला दोन्ही RD सर्व्हिसचं ड्रायव्हर आणि RD सर्व्हिस मंत्राचं ड्रायव्हर आणि RD सर्व्हिस हे दोन्ही आपल्याकडे डाउनलोड झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला डाउनलोड ऑप्शनमध्ये जाऊन ते मेन फाईल जी आहे ते आपल्याला सर्च करायची आहे. सर्च केल्यानंतर आपल्याला मंत्राच्या सर्वप्रथम राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला रन ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर करायचं आहे. रन ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर केल्यानंतर आपल्याला असा काहीचा सरफेस दिसेल. त्यावर आपल्याला इन्स्टॉल यावर क्लिक करायचं आहे. इन्स्टॉलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कम्प्युटरमध्ये जो आहे तो ड्रायव्हर जो आहे तो इन्स्टॉल झालेला असेल. त्यानंतर आपल्याला फिनिश म्हणायचं आहे. फिनिश म्हटल्यानंतर आपल्याकडे असणारा जो मंत्राचं बायोमेट्रिक डिव्हाइस आहे ते आपल्याला अशा पद्धतीने
अनबॉक्सिंग करून आपल्याला आपल्या PC सोबत कनेक्ट करायचं आहे. कनेक्ट केल्यानंतर आपल्याला आपण जे मंत्राचं RD सर्व्हिस जे आहे ते डाउनलोड केलेलं असेल त्यावर आपल्याला राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा रन ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणायचं आहे. रन ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर केल्यानंतर आपल्याला ब्राउझर जो आहे तो डिफॉल्ट ठेवायचा आहे आणि नेक्स्ट म्हणायचं आहे. नेक्स्ट म्हटल्यानंतर आपल्याला इन्स्टॉल म्हणायचं आहे. इन्स्टॉल म्हटल्यानंतर आपल्याला फिनिश म्हणायचं आहे. फिनिश झाल्यानंतर आपलं मंत्राचं डिव्हाइस जे आहे ते सक्सेसफुली इन्स्टॉल झालेलं आहे. त्यावर आपल्याला मंत्राचं डिव्हाइस जे आहे ते थोडंसं आधार व्हेरिफिकेशनसाठी रजिस्ट्रेशनसाठी थोडासा वेळ झाल्यानंतर आपल्याला डिव्हाइस अटॅच म्हणून असा मेसेज येईल. हा असा मेसेज आल्यानंतर आपलं डिव्हाइस जे आहे ते अटॅच झालेलं असेल. त्यानंतर आपल्याला असा एक मेसेज येईल, फ्रेमवर्क इज रेडी टू यूज असा मेसेज येईल. असा मेसेज आल्यानंतर आपल्याला मंत्राचं बायोमेट्रिक डिव्हाइस जे आहे ते आपल्या PC मध्ये इन्स्टॉल झालेलं असेल. त्यानंतर आपण आपलं आधार व्हेरिफिकेशन जे आहे ते करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण आपल्या PC मध्ये आपलं मंत्राचं बायोमेट्रिक डिव्हाइस जे आहे ते इन्स्टॉल करून घेऊ शकता आणि आपण घरी बसल्या आपलं भाडे करार जे आहे ते करून घेऊ शकता. तर आपल्याला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.